अकलूजकरांनो कसे आहात? पंढरीच्या विठोबाच्या अक्कलकोट स्वामी समर्थयाच्या सिद्धेश्वर आणि अहल्याबाई होळकर यांच्या धरतीला मी वंदन करतो. महाराष्ट्र के कुछ हिस्सों में, गुजरात के कुछ हिस्सों में और भी कुछ राज्यों में कल अचानक जो मौसम बदला, आंधी तूफान में कई लोगों की मृत्यु हो गई. किसानों की फसलों का भी जो नुकसान हुआ है उसकी भी जानकारी भी मुझे मिल रही है. मैंने अफसरों को निर्देश दिया है कि राज्य सरकारों से बात करके जल्द से जल्द हर संभव सहायता आम जन को पहुंचाई जाए. मैं आप सभी को आश्वस्त करता हूं कि सरकार पूरी तरह संवेदनशील है और आपकी हर परेशानी में आपके साथ खड़ी है. जिन्होंने अपने स्वजन खोए हैं उन परिवारों के प्रति भी मेरी संवेदना है. भाइयों बहनों, मैं सबसे पहले हमारे मुख्यमंत्री जी देवेंद्र जी का आभार व्यक्त करता हूं. महायुति के सभी नेताओं का आभार व्यक्त करता हूं कि मुझे आज चुनाव की बात करने से पहले महाराष्ट्र के वरिष्ठ नेता, जिन्होंने 50 साल महाराष्ट्र के लिए खपा दिए, उनके 75 साल पर विजय सिंह मोहिते दादा पाटिल जी का मुझे स्वागत सम्मान करने का अवसर मिला. मैं स्वयं को भाग्यशाली मानता हूं क्योंकि सार्वजनिक जीवन में कोई किसी भी दल में क्यों न हो, अगर वो देश के लिए, समाज के लिए अपना जीवन खपाया है तो उनके इस तपस्या को, उनके परिश्रम को हर किसी ने सम्मान करना चाहिए. और मेरा सौभाग्य है कि आज दादा का सम्मान करने का मुझे मौका मिला है. उत्तम स्वास्थ्य तो हम सब देख ही रहे हैं लेकिन उत्तम स्वास्थ्य के साथ, दीर्घायु के साथ वे हम सबका मार्गदर्शन करते रहें, महाराष्ट्र की और देश की सेवा करते रहें. ये मैं हम सब की तरफ से आज आपको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. भाइयों बहनों, जो दिल्ली में बैठे हैं ना, जो एयर कंडीशन कमरों में बैठ करके हिसाब लगाते हैं कि इसने इसको गले लगाया तो ऐसा हो जाएगा, उसने इसके साथ हाथ मिलाया तो ऐसा हो जाएगा, उसने इसकी सामने नजर मिलाई तो ऐसा हो जाएगा, उन लोगों को पता नहीं है धरती की सच्चाई क्या है. ये केसरिया सागर मुझे अब समझ में आया कि शरद राव ने मैदान क्यों छोड़ दिया. क्योंकि शरद राव भी बड़े खिलाड़ी है. वो समय से पहले हवा का रुख समझ जाते हैं और वो ऐसा कभी कुछ नहीं करते जिसके कारण उनको और उनके परिवार को खरोच आ जाए.
और कोई बलि चढ़ जाए तो चढ़ जाए, वो कभी अपने आप का नुकसान नहीं होने देते। और इसलिए मैदान छोड़ करके 9-2-11 हो गए। साहेब, ही जनता, ही अशी जनता आहे, हे इतके वीर लोक आहेत की या ठिकाणी माननीय पवार साहेबांनी पहिल्यांदा ठरवलं मी निवडणूक लढतो, पण या जनतेने पवार साहेबांना सांगितलं सॉरी पवार साहेब, यावेळेस मोदीजींच्याच सोबत आम्ही आहोत, त्यामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी निवडून देऊ शकत नाही। त्यामुळे ओपनिंग बॅटिंग करायला आलेले आमचे पवार साहेब 12वा गडी बनवून पॅव्हेलियन मध्ये परत गेले आणि या ठिकाणी विजयसिंग दादा असतील, रणजित दादा असतील, उत्तमराव असतील, सगळे मंडळी एकत्रितपणे मोदी साहेब आपल्या नेतृत्वात आपल्या उमेदवाराला आशीर्वाद देण्याकरता आली। त्यामुळे मला आता विश्वास आहे, म्हाडा असो की बारामती असो, कमळ हे फुलणारच, आता त्याला कोणी थांबवू शकत नाही। मी या निमित्ताने एवढंच सांगतो, माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात गेल्या 5 वर्षात या महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं। ज्या योजना अनेक वर्षापासून प्रलंबित होत्या, तुम्ही विचार करा, इतके वर्ष या ठिकाणी पवार साहेबांकडे हा पश्चिम महाराष्ट्र राहिला, त्यांच्याचकडे इरिगेशनचं खातं राहिलं, पण टेंबू टाकारी म्हैसाळ ज्याचं पाणी सांगोल्याला येणार त्याला मात्र पैसे मिळाले नाही। आज मोदी साहेबांनी पैसे दिले, 50,000 एकर जमीन ही त्या ठिकाणी सिंचनाखाली या संपूर्ण सांगोला जिल्ह्या तालुक्यामध्ये येते। यासोबत जीए कटापूर सारखा सातारा जिल्ह्यातला प्रकल्प असेल की ज्या प्रकल्पामुळे खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यातला माळ खटाव सारखा जो मागास भाग आहे, या भागाला मोठ्या प्रमाणात दुष्काळी भागाला पाणी मिळणार आहे। आज त्या जीए कटापूरला देखील पूर्ण पैसे मिळाले, ते मोदी साहेबांच्यामुळे मिळाले। आज आपण या ठिकाणी नीरा उजवा कालवा असेल, या ठिकाणी आमच्या दादांनी इतके वर्ष जी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना या ठिकाणी लावून धरली। आज मी तुम्हाला शब्द द्यायला आलो आहे, मी आदरणीय मोदी साहेबांना विनंती केली आहे आणि मला विश्वास आहे या महाराष्ट्राला मोदी साहेबांनी सिंचनाकरता 35,000 कोटी रुपये दिले आहेत आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेकरता जेवढा पैसा लागेल तो मोदी साहेबांकडून आणण्याचं काम हे या ठिकाणी आम्ही करू। एवढंच नाही तर या ठिकाणी आमच्या बारामती पासून म्हाड्यापर्यंत खऱ्या अर्थानं विशेष रूपानं आपण जर बघितलं तर मुळशीचं जे टाटा धरण आहे, या धरणातलं पाणी हे सिंचनाला उपलब्ध करून दिलं तर खूप मोठ्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न संपू शकतो। आम्ही त्याची समिती तयार केली आहे, राहुल दादा कुल यांना त्या समितीत ठेवलाय आणि या समितीच्या माध्यमातून असा मार्ग काढू की त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेशन होईल, पण जे पाणी आज समुद्रात वाया जात आहे ते समुद्रात वाया जाणारं पाणी हे सिंचनाकरता या आपल्या भागामध्ये या ठिकाणी येईल आणि आपली शेती सुजलाम सुफलाम होईल। मी या निमित्ताने मोदी साहेबांना एका गोष्टी करता अजून धन्यवाद देतो। मोदी साहेबांनी ज्या प्रकारे उसाला एफआरपी मिळण्याकरता गेल्या 3 वर्षात निर्णय घेतले, उसा करता साखरेची मिनिमम सेलिंग प्राइस कायदा 50 वर्षाचा होता, पण जाणते राजे देखील ज्यावेळी आपले कृषी मंत्री होते तेव्हाही त्या कायद्याचा वापर होऊ शकला नाही, पण मोदी साहेबांनी वापर केला आणि 31 रुपयाच्या खाली साखर विकता येणार नाही हा निर्णय केल्यामुळे आज आमच्या उसाच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी एफआरपी मिळण्याकरता मदत झाली। आज वेगवेगळ्या प्रकारची मदत आपण जर बघितली, इतक्या मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे, रस्त्यांची कामं चालली आहे, गरिबाच्या जीवनात परिवर्तन होत आहे आणि मला विश्वास आहे हे परिवर्तनच आज या ठिकाणी आपल्याला या संख्येमध्ये दिसत आहे।
आणि अटलजींचं चांगलं चाललेलं सरकार 5 वर्ष पूर्ण केल्यानंतर असंच संपूर्ण देशामध्ये रान उठवलं आणि सरकार पाडून टाकलं. म्हणजे त्यांचं सरकार आलं. मनमोहन सिंग बसले, त्याच्या आधी सोनिया गांधींना पंतप्रधान व्हायचं होतं आणि तोच काळ असा होता की त्याच्या आधी शरद पवारांनी सोनियाजींबद्दल आक्षेप घेतले होते की आम्हाला परदेशी व्यक्ती पंतप्रधान पदी नको. हा खरा पहिला आक्षेप शिवसेना प्रमुखांनी घेतला होता, पण त्यांनी घेतला कारण त्यांचा चान्स झाला ना. त्यांना वाटत होतं की आपणच आता सिनियर आहोत, आपणच पंतप्रधान होऊ शकतो आणि मग ह्या सोनियाबाई बसल्या तर आपलं काय होणार. आक्षेप घेतल्यानंतर सोनिया गांधींनी त्यांना लाथ मारून काढून टाकलं. पुन्हा निर्लज्जासारखं वाळवे घेऊन पाठी 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 पाठी, कारण का सत्ता मिळतच नव्हती. आणि मग मनमोहन सिंग बसले. मी तर म्हणतो मनमोहनजींच्या आधीचे सगळे सरकार काढून टाका काँग्रेसची. फक्त आणि फक्त त्या 10 वर्षात जेवढे घोटाळे झाले असतील ना तेवढेच काढा आणि मग आम्हाला विचारा लाज वाटते का. काय काय घोटाळे तुम्ही केले होते. या दिवसांमध्ये आयपीएलची मॅच सुरू असते, आयपीएलची स्पर्धा सुरू असते, त्यांनी आयपीएलचा घोटाळा केला होता. म्हणजे काय खायचं सोडलं होतं हेच आठवा तुम्ही. त्याच्या आधी तो कोणत्या कलवाडीचा घोटाळा कॉमनवेल्थ आठवतोय. शौचालयातल्या नॅपकिन सुद्धा सोडला नव्हता, तो सुद्धा यांनी खाल्ला होता. काय हवला त्यांची. बरं, काल परवा मी जेव्हा मराठवाड्यामध्ये होतो तिथल्या वृत्तपत्रात एक फोटो पाहिला पवार साहेबांचा शेतकऱ्यांसोबत. आजपर्यंत त्यांना जेवढं माहितीच नव्हतं या देशामध्ये या राज्यामध्ये शेतकरी आहे. हे जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा एक सुद्धा फोटो मी तरी पाहिला नाही शरद पवारांचा की जो शेतकऱ्यासोबत आहे. प्रत्येक वेळेला क्रिकेटर बरोबर फोटो. आता यांना एकदम साक्षात्कार झाला की शेतकरी आहे बाबा राज्यात आणि दुष्काळ आहे, विशेष म्हणजे दुष्काळ आहे हे आता त्यांना कळलं. आणि फोटो असा होता की गुरांची जी चारा छावणी आहे त्या चारा छावणीला शरद पवारांनी भेट दिली, हेलिकॉप्टर सोडून गेलं आणि गोरगरिबांचा हा कैवारी शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसला आणि चारा छावणीमध्ये कसं काय चाललंय, कसं किती चारा येतो, किती खायला जातो. मी तिथे चौकशी केल्यानंतर यांची चौकशी शरद पवारांनी केली. ते धास्तावलेले होते शेतकरी. म्हटलं का रे बाबा एवढा मोठा माणूस तुमच्याकडे चौकशीला आलात, का तुम्ही धास्तावलात. ते म्हणे साहेब तुम्ही विसरलात, आम्ही नाही विसरणार. म्हटलं का. या काँग्रेस राष्ट्रवादीनी त्यांच्या वेळेला जेव्हा दुष्काळ होता आणि असंच चारा छावण्या होत्या तेव्हा आमच्या गुरांचं शेण सुद्धा खाल्लं होतं. त्या शेणाचा सुद्धा घोटाळा केला होता. म्हणजे काय खायचं तुम्ही सोडलं होतं. टॉयलेट मध्ये पेपर खाल्ले, शेण खाल्लं, सगळं खाल्लं. आयपीएल मध्ये घोटाळा करून ठेवला. आणि हे सगळे घोटाळे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं. एक राजकारण्यांचा असा समज असतो की जनतेची स्मरणशक्ती कमी असते. खरं म्हणजे राजकारण्यांची स्मरणशक्ती कमी असते, कारण त्यांना असं वाटतं की ही लोक विसरून गेलेत. नाही, विसरले नाहीत कोण. जास्त पाठीकडे जाण्याची गरजच नाही. खरं म्हणजे 5 वर्षापूर्वी या तमाम माझ्या देशातल्या जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला लाथा का घातल्या ते आठवा आणि मग आम्हाला विचारा लाज वाटते का. अजूनही तुमच्या पार्श्वभागावरती जी माझ्या देशातल्या जनतेची लाथ उमटलेली आहे ना, तुमच्या हाताचा पंजा नाही, पाठीकडे काय उमटले ते बघा. ते पहिला आरशात बघताना तर वाकून वाकून बघा, नाही तर कसं काय बघता मला कल्पना नाही. पण तो ठसा बघा आणि मग आम्हाला विचारा लाज वाटते का. लाज तुम्हाला वाटली पाहिजे. लाज वाटेल असं आम्ही कधी केलेलं नाही आणि आयुष्यात कधी करणार नाही, कारण आम्ही शिवरायांचे मर्द मावळे आहोत. आम्ही मर्द मावळे आहोत. आणि आज त्यांना असं सगळं घायकुजीला आले की कधी एकदा जातात आणि कधी एकदा आम्ही बघतोय बसतोय. 60-65 वर्ष सत्तेत राहून सत्ता भोगून जे माजले, त्या माजलेली लोक 5 वर्षात सुधारतील असं तुम्हाला वाटतंय की 5 वर्ष झाली आता सुधारले सगळे. आता मी पेपरमध्ये फोटो बघतोय, सोनिया गांधी होम हवन करतायत, सगळेजण होम हवन करून. राहुल गांधी सुद्धा सगळे पूर्ण मंदिरात फिरत होते. आणि ही आज सुद्धा एक फोटो बघितला, सुशील कुमार शिंदे भस्म लावून घेत आहेत. भस्म ठेवा, कारण नंतर निवडणुकीनंतर सगळ्यांनाच भस्माचा उपयोग होणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना तेच पासून हिमालयात तुम्हाला जावं लागणार आहे. त्याच्यामुळे भस्म साठवून ठेवा. पण असं काय नाही की भस्म लावलं म्हणून तुम्ही साधू संत झालात.
आणि आम्ही आपली जनता भोळी भाबडी साधू संत येते घरा यावं या आरत्या करतो तुमच्या कशासाठी येणार मी आम्ही मतं मागायला आलो का कारण त्यांना लाज नाही का वाटत विचारलं आणि म्हणून आम्ही निर्लज्जसाठी तुमची मतं मागतोय काय स्वतःला तरी लाज लज्जा कोडगेपणाचा कळस आहे गेलेल्या माणसांच्या नावाने राजकारण करायचं स्वतः जे काय खणून ठेवले त्या खड्ड्यात लोकांनी घातल्यानंतर सुद्धा डोकं वर करून पुन्हा मतं मागायची ते कसं काय चालायचं असं आणि जे विषय जे मी म्हणतोय ना की खरंच या निवडणुकीत काही विषयच नाहीये कारण एवढं चित्र स्पष्ट आहे देसाई साहेबांनी तुम्ही आणखी फार छान पद्धतीने सांगितलं ही जी काय आघाडी झालेली आहे मी तर प्रत्येक सभेत विचारतो आज तुम्हाला मी प्रश्न विचारतो कारण जो प्रश्न आता कोणाची विचारण्याची हिंमत नाही पण सुरुवातीला मला विचारत होते राष्ट्रवादीवाले अजूनही थोडस इकडे तिकडे विचारतात की शिवसेना आणि भाजपा युती कशी झाली होय मी जी युती केली भारतीय जनता पक्षाबरोबर ती तुम्हाला पटले की नाही पटले मान्य आहे की नाही मला जर ओरडून सांगा हो किंवा नाही निर्णय घेतलाय तो योग्य घेतलाय की नाही कारण हा जो काही निर्णय घेतो हा माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नसतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे गणेश नाईक जी आपलं जय महाराष्ट्रामध्ये. अलीकडे गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि एकंदरीत राजकारणामध्ये अलिप्त असं वाटतं. प्रश्न असा की कायम प्रकाशात राहावं हा माझा स्वभाव पूर्वीपासूनचा नाही. लो प्रोफाईल मध्ये म्हणजे आपण समाज घडते घडवणारे घडवतात आपण किनाऱ्याने त्या चांगल्या होणाऱ्या प्रगतीकडे बघत बसायचं. जिथे कोणाला वाटलं बाबा की आपल्याला गणेश नाईकांच्याकडून हात पाहिजे तर आपली जर क्षमता असेल तर हात देण्याचा प्रयत्न करतो. मी कुठे काय असं म्हणजे प्रकर्षानं म्हणजे ओढून ताणून त्या ठिकाणी प्रवाहात राहण्याचा मी प्रयत्न केलेला आणि माझी ती इच्छा. पण गणेश नाईक अस्वस्थ आहेत? बिलकुल नाही. आय एम टोटली सॅटिस्फाईड. आजच्या क्षणाला माझ्या इतका सुखी माणूस मीच आहे कारण मी जीवनाचा अर्थ पूर्ण समजून घेतलेला आहे. जी लोक जीवनाचा अर्थ न समजता जीवन जगतात त्यांना जीवनातल्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर घेतलेल्या निर्णयाचं किंवा केलेल्या वाटचालीचं पश्चाताप. तुम्हाला राजकीय महत्वाकांक्षा अजिबात नाही? राजकारण आहे म्हटलं तर राजकीय महत्वाकांक्षा नाही. राजकीय प्रवाहामध्ये मी जर काही चांगल्या गोष्टी केल्या आणि मी जर त्या पात्रतेचा असेल तर मला ते मिळावं अशा प्रकारची अपेक्षा कोणी ठेवली तर अयोग्य नाही. शरद पवार म्हणाले की ठाण्यामधनं गणेश नाईक यांनी लोकसभा निवडणूक लढवावी 2019ची पण गणेश नाईक यांनी नकार दिला. नाही प्रश्न असा आहे की आता मी थोडक्या इथला खालच्या लागलो की एकेकाली मी पालकमंत्री होतो. संजू नाईक खासदार, संदीप नाईक आमदार, सागर नाईक महापौर. आता काही लोकांच्याकडे कार्यक्रम नसेल आणि काही जर का क्रिटिसाइज करण्यासाठी नसेल तर कुठे ट्रोलिंग आजकाल जो शब्द असतो तो सुरू झाला. मग घराणेशाही तो ऐकून आम्ही सुद्धा कंटाळलो आणि मग मागच्या महापालिकेला मी सांगितलं नाईक कुटुंबातला कोर पैकी कोणी महापालिकेच्या राजकारणात उतरणार नाही. आता राहता लोकसभेचा एक गोष्ट करीन. शरद पवार साहेबांची इच्छा होती मी राहावं किंवा पक्षाची इच्छा होती कल्याणच्या लोकांची इच्छा होती मी कल्याणमधून उभं राहावं. काही कार्यकर्त्यांची होती की गणेश नाईकनी ठाण्यामध्ये राहावं, संजू नाईकनी कल्याणमध्ये राहावं. हा एकूण आम्ही लोकांना दिलेलं प्रेम आणि लोकांच्या बरोबर आम्ही जे आमची जी काही म्हणजे एक नाल जुळवली त्याच्या प्रेमाच्या परिणामापोटी लोकांनी ती अपेक्षा व्यक्त केली आणि शरद पवार साहेबांच्याकडे तशा प्रकारची सर्व म्हणजे ठाणे जिल्ह्यातले म्हणजे भाईंदर, ठाणे, नवी मुंबई, मुंब्रा, कळवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ या सगळ्या कार्यकर्त्यांनी खासगीमध्ये जयंत पाटील आमचे प्रदेशात सांगितलं की नाईक साहेबांनी उभं राहावं. इकडे पण बोलले इकडे पण बोलले. पण राजकीय अस्तित्व संजू नाईक यांचं हे बघा प्रश्न असा आहे की संजू नाईकांचं ज्याला 2009ला ज्याला ते खासदार झाले त्याला त्याच्या अगोदर ते महापौर म्हणून 6 वर्ष ते या शहराचे महापौर होते. नशिबाचं असेल तर ते कसंही घडून येतं. PV नरसिंहराव साहेब ते रिटायर्ड म्हणून घरी गेले होते म्हणजे असं मी ऐकतो म्हणजे तर मी मला ती नक्की माहिती नाही परंतु मी ऐकतो. परंतु त्याच्या नशिबात होतं
म्हणून त्यांना बोलून घेऊन त्यांना प्राईम मिनिस्टर म्हणजे कधी 5 वर्षाची हे नशिबाचं भाग. पण आता मला सांगा गणेश नाईक जे की 2019 मध्ये तुम्ही बेलापूर विधानसभा लढवणार, तुम्ही लढवणार की संजीव नाईक हे लढवणार? बघा, बेलापूर मधून मीच लढवावी अशी आमच्या पक्षाच्या नेतृत्वाची इच्छा आहे. ऐरोलीमधील संदीप नाईकांनी लढवावी अशी इच्छा आहे. तर संजीव नाईकनी काय करायचं? संजीव नाईकांचा करता आपापच काही ना काही म्हणजे परत एकदा घराणेशाहीचा आरोप होईल. नाही, आता आई बघा, तसा प्रश्न असा आहे की आता मग नगर मग आम्ही म्हणजे एकाने उभे राहणे म्हणजे मग राजकारणात सोडून द्यायची होती. ऐकून घ्या, आता आमच्या लोकांना जाणवायला लागलं की आम्ही त्याला म्हणजे आमचे सहकारी बोलायला लागले की आम्ही त्या विरोधकांच्या त्या गोष्टीला आम्ही जोरकस उत्तर द्यायला पाहिजे होतं. पण गणेश नाईक यांचा स्वभाव हा कुणालाही उत्तर देण्याचा नाही आहे. जर कोणी तुमच्यावरती खूप गंभीर टीका केली किंवा शेलक्या भाषेमध्ये टीका केली तरी गणेश नाईक हे शांत राहतात. एका मर्यादेपर्यंत मी शांत राहतो. आपल्या म्हणजे मी काय, मी फार छोटा माणूस आहे, पण आपल्या पुराणामध्ये सांगितलंय की शिशुपालाचे 99 अपराध भरले की 100व्या अपराधाला माफ नसते. ऐकलं का? मी माझ्याकडून होण्या नियती एखाद्या दुष्ट विचारसरणीनं जीवन जगणाऱ्या माणसाला एका कालखंडामध्ये नियती त्याला थांबवते. ऐकलं? आणि ह्या गोष्टी माझा विश्वास. तुम्ही सांगितलं काय तुम्ही फार नशिबावर तुमचा म्हणजे होरा आहे, नाही, सत्य आहे. जगाच्या पाठीवर ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या मार्गातून अशा प्रकारचा प्रवास केला त्या लोकांना तशा प्रकारचे झटके बसले. तुम्ही जय महाराष्ट्र सोबत दिलखुलास गप्पा मारल्या गणेश नाईकजी, आपले खूप खूप धन्यवाद. नमस्ते. नमस्ते.